व्यवसाय सुरू करताना घरच्यांचं पाठबळ होतं की एकट्याने संघर्ष करावा लागला? एकदम चांगला प्रश्न विचारलाय. म्हणजे हा प्रत्येक मराठी माणसाचा हा प्रश्न एकदम जिव्हाळ्याचा आहे. हो. मी दुपारची वेळ होती, रविवारचा दिवस होता. घरात मोठा भाऊ, बारका भाऊ, वडील, आई आम्ही बसलो. मी म्हंटल की आपल्याला आहे ना बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायचा. तर आई म्हटली काय करणार आहे तू? म्हटलं अरे दुकान टाकायचं आपल्याला. अरे बास की तुझं मन भरलं का नाही? तू विकतो ना सिम कार्ड, तेवढा बास आहे, पुष्कळ आहे. आपल्याला मोठा भाऊ जॉबला लागलाय, आपला डबा घ्यायचा, डबा घेऊन कामाला जायचं, संध्याकाळी 6ला घरी यायचं, शनिवार रविवार रिलॅक्स फॅमिली बरोबर टाइम घालवायचा. सोसायटीमध्ये एक मेसेज होता की जॉब इज प्रायोरिटी. जॉब असेल तर माणूस सॅटिस्फाईड आहे. आणि आई वडिलांचं पण एक नाही का, मुलगा नोकरीला लागलाय बाबा, नोकरीला लागला की लवकर लग्न लावून त्याला मोकळं करा, हे थॉट प्रोसेस होती. दिवस गेले आणि मग मी वडिलांपाशी परत बोललो की म्हणलं नाही हो पप्पा, मला आहे ना करायचंच आहे, माझी इच्छा आहे, प्लीज. मला म्हणले कर. काय करायचंय तुला? म्हटलं दुकान टाकायचंय. काय करणार? मग त्यांनी म्हणले ठीक आहे, तुला काय लागेल ते मी मदत करायचा प्रयत्न करतो, पण आपल्याकडे पैसे नाहीयेत. बरोबर. आम्ही घरात परत बसलो. मोठ्या भावाचा विरोध आला मला की यार नको, कुठंतरी चुकतोय तू, तुला जॉब भेटेल. 2006ला 20-25 हजार रुपयाचा मला जॉब भेटला असा. मी फर्स्ट क्लासनी ग्रॅज्युएशन पास आउट होतो. जॉब भेटेल तुला, तू काय करतोय असं? म्हटलं नाही, करायचा, बिझनेस करायचा आहे. आणि 1.5 लाख रुपये आमच्याकडे भांडवल जमा झालं. मी जुन्या बाजारात गेलो, एक काउंटर आणलं मॅडम. 3,000 रुपयाचं काउंटर आणलं आणि टिंगरेनगर मध्ये 5,000 भाड्याचं एक दुकान घेतलं. आणि तिथं मी व्यवसाय चालू केला. आणि माझ्याकडे भांडवल 1.5 लाख रुपये होते. एक मावस भाऊ आहे, त्यांनी 1.5 लाख दिले. असं टोटल आमच्याकडे 3 लाख रुपयावरती मी कॅपिटलवरती बिझनेस चालू केला.